हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन अपडेट आलेली आहे बघा वनरक्षक भरती 2026 शी रिलेटेड. तर बघा या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे, एमपीएससी मार्फत होणार आहे की भरतीचा पाठपुरावा तुमच्या एमपीएससी मार्फत आहे की सरळ सेवा भरती आहे. तर बघा या भरतीमध्ये तुमचे 1620 जे वनरक्षकची पदे होती बाकी, तर हे आपल्या नागपूर वन विभागाचा एक पर्टिक्युलरली यांनी जो मुख्यालय आपला वन विभागाचा नागपूरला, त्यांनी एक बघा जी आर जाहीर केलेले आहे. तर बघा यामध्ये काय काय बघू आपण. तर बघा हा आहे तो जो आपला महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत जो आपला प्रमुख हे आहे, हेडक्वार्टर आहे जे नागपूर यांचे कार्यालय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण 18 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र वन विभागाकडून हे पत्र समोर आले आणि या पत्रामध्ये वनरक्षकासह काही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फत सरळ सेवेने भरण्याबाबत मागणी करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या. पण इथे एक प्रश्न मोठा निर्माण होतो विद्यार्थी मित्रांनो, की यापुढे वनरक्षक भरती एमपीएससी मार्फतच होणार का, किंवा जनरली आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पत्राचा अर्थ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर हे जे अधिकृत पत्र पाहू शकता, हे पत्र महाराष्ट्र वन विभाग व प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालय नागपूर येथून जाहीर करण्यात आलेले. या पत्राची तारीख आहे बघा 18 ऑगस्ट 2026. बघा इथं तुम्हाला दिसतंय या पत्राची तारीख 18 ऑगस्ट 2026 ही दिलेली आहे. यानुसार जर बघितलं आपण, या पत्राचा विषय काय आहे बघा, राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत. लक्षात ठेवा, म्हणजेच जर बघितलं आपण तर वन विभागातील काही गटक पदांच्या भरती प्रक्रिये संदर्भात एमपीएससी ची भूमिका महत्वाची होऊ शकते. तर बघा बघू आपण काय आहे पुढे. या पत्रामध्ये बघा वन विभागातील विविध पदांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये तुमचे बघा वनरक्षक, लेखापाल, लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी, सहाय्यक कनिष्ठ सांख्यिकी, सहाय्यक लेखक, बघा सर्वेक्षक, लेखापाल, लिपिक, शारीरिक प्रशिक्षक, ड्रिल शिक्षक इत्यादी पदांचा समावेश असल्याचे आपल्याला या पत्रातून दिसते. म्हणून वनरक्षक भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट निश्चितच महत्वाची असू शकते. बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण की हा पण आता आपल्याला सर्वात मोठा मुद्दा आहे की याचा अर्थ लगेच एमपीएससी ची वनरक्षक भरतीची जाहिरात आली आहे का, तर उत्तर तुमचं बिलकुल नाही आहे. कारण की बघा एमपीएससी मार्फत भरती म्हणजे नेमके काय, जनरली जर बघितलं आपण ते इतर विद्यार्थ्यांनी एक गोष्ट समजून घ्यायची, कारण की या पत्रामध्ये एमपीएससीच्या कार्यकक्षेत संबंधित पदे आणण्याबाबत आणि मागणीपत्र पाठवण्याच्या प्रक्रियेबाबत उल्लेख केलेला आहे. लक्षात घ्या, कारण की तुमचं मागणीपत्र आणि एमपीएससी मार्फत होणार याची एक पर्टिक्युलर दिली आहे. पण एमपीएससीची अधिकृत जाहिरात तुमची ही 2027 नुसार हे गटक 2027 मध्ये ऍड करण्यासाठी त्यांनी दिलेले. लक्षात घ्या, हे मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी यांनी विनंती केलेली आहे. कोणी विनंती केलेली आहे बघा, तर आपले जे मापसूचे हेड आहेत तर यांनी हे केलेली आहे. बघा इथं त्यांची साईन होती, जे आपले वनरक्षक मुख्य जे हे आहेत हेड नागपूरचे, बघा त्यांचं तिथं एक स्टॅम्प पण आहे, तो कटलेला आहे इथं सपोज. तर एक महाराष्ट्र राज्य नागपूर इथून त्यांनी बघा श्री गुरु प्रसादजी यांनी हे पर्टिक्युलर यांची साईन आहे बघा इथं खालच्या साईडला. इथं ते कटलेली आहे बघा या पीडीएफ मध्ये आपल्या. पण जनरली जर बघितलं आपण तर बघा हे तुमचे कधीपासून लागू होणार आहे, इथे एक उल्लेख दिलेला आहे बघा 2027 पासून होणार आहे. 2027च्या गट क मध्ये ही पदे ऍड करायची आहेत असा त्यांनी उल्लेख दिलेला. लक्षात घ्या. एक मिनिट थांबा, दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, सन 2027 करिता गट क संवर्गाची पदे सरळ सेवेने भरायची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचा याच्यावरून एकच समजते आपल्याला की टीसीएस आयबीपीएस न होता हे तुमच्या डायरेक्ट एमपीएससी द्वारे भरण्यात येणार आहेत जितके पण आपले फॉरेस्टची पोस्ट आहेत. कारण की इथं बघा डायरेक्टली त्यांनी दिलेले आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यामार्फत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अजून काही आपल्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.